रिसर्च करत असताना काही घटना अशा आढळल्यात की काही व्यक्तींनी जॉबच्या तणावामुळे आत्महत्या केली. की खरंच भारतात लोक जॉबमध्ये हॅप्पी नाहीत का किंवा समाधानी नाहीत का? काय कारण आहे? ऑल इंडिया सर्वे हायर एज्युकेशन अहवालानुसार भारतात दरवर्षी 80 ते 90 लाख पदवीधर पासआउट होतात. पण मार्केट जॉब वॅकन्सीची रिॲलिटी वेगळी आहे. त्यात पदवीधारकांना सुरुवातीला 15 ते 25 हजार इतका पगार मिळतो. त्यातही टार्गेट, प्रेशर, 9 ते 12 तास काम, कुटुंब उपजीविका, जिम्मेदारी, वरून प्रचंड महागाई, बॉसची आरडाओरड, स्टाफच्या पॉलिटिक्स वेगळंच. तिथंही नोकरदार वर्ग हॅप्पी नाही. आणि उलट पक्षी भारताचे बेरोजगारी दरही वाढला आहे. आणि आता काही कंपन्यांनी कामाचा तास 12 तास न ठेवता 8 तास ठेवावा. कामगारांचा विचार व्हावा. आणि उलट तुम्ही 8 तास जर कामाचा तास ठेवला तर उत्पादनही वाढेल, मजुरी वाढतील, नवीन मजुरांना संधीही मिळेल, स्ट्रेस आणि थकवा त्यांना कमी जाणवेल. आणि कंपनीचे जो स्टाफ आहे, जी मॅनेजमेंट आहे, ते व्यवस्थापनही कामगारांना सुरक्षा, स्वच्छता, कॅन्टीन, वैद्यकीय सुरक्षा, सशुल्क रजा, विकली ऑफ या गोष्टी प्रोव्हाइड करा. त्यामुळे त्यांचा जॉबही दीर्घकाळ टिकेल. आणि सरकारने मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात आता विस्तार वाढवावा. संशोधन, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, हरित ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात इन्व्हेस्ट करा. महाविद्यालयांमध्ये स्किल डेव्हलपमेंट वाढवावी. ग्रामीण भागात महिला, तरुणांना रोजगार निर्माण करावा. लघु व मध्यम उद्योगांना चालना द्यावी. थोडंसं धार्मिक राजकारणातून बाहेर निघा आणि इकडं लक्ष घाला. इथं फार गरज आहे. यावर नक्कीच विचार व्हावा.